अँड वी आर इन कोकण. घराचा व्लॉग अजून आला नाही, त्याच्या आधीच मी हा शूट करते. सो आम्ही ट्रिपल सीट जातोय. सो गाईज आम्ही जातोय आता वरचेवाडी. तिथे मस्त असं रस्ता आहे, एकदम भारी वेदर आहे. संध्याकाळचे 4 वाजले, 4 साडेचार. अँड मी तुम्हाला कोकणातली घरं दाखवते. आमचं थोडं मॉडर्न घर आहे, बट आता आम्ही जिथे जातोय ते अस्सल कोकणी टाईपचं घर दाखवते तुम्हाला. गाईज आता आमचं देऊळ येत आहे. तर हे आहे सातेरी देऊळ. वेट, येईल आत्ताच. येस, सातेरी देवीचं मंदिर. अच्छा, ही विहीर आहे जिथे आम्ही आंघोळीला येतो. आलो की एकदा तरी येतो. आणि ती खूप पवित्र पाणी आहे याचं असं म्हणतात. एकदा तरी आंघोळ करतो. आणि इथे काजूची फॅक्टरी आहे. आम्ही आता येऊ एकदा तेव्हा तुम्हाला शूट करीनच, दाखवीनच. येस, आता बंद आहे ती 8-10 दिवस सध्या. इथे जे ते माणसं बाबा बंगले बांधतायत, जितकी पण माणसं आहेत. आम्ही आता वरच्या वाडीत जातोय आणि हा रस्ता बघा, कच्चा रस्ता आहे, खूप जुना आहे, एकदम दगडी आहे. आणि त्यात आम्ही ट्रिपल सीट आहोत. सो दिस इज द रोड. आणि माझ्याकडे स्टोरेज प्रॉब्लेम होतोय, सो पटकन मला खाली करायला लागणार, तेव्हाच मी पुढे शूट करू शकणार. सो गाईज असं आम्ही वर पोचलेलो आहोत. असं डोंगरावर आम्हाला जायचं आहे. खाली अशी आमची स्कूटी पार्क केलेली आहे आणि इथे आम्ही वर चढतोय लाईक दिस अप. आणि हे सगळे काजूचे आंब्याचे असे झाड आहेत. इथे तर मोस्टली काजूच आहे. एक रतांब्याचं झाड आहे म्हणजेच कोकम, म्हणजे तुम्हाला माहीत असेल कोकम, आगळ, दॅट, त्याचं फळ ते म्हणजे रतांबे. सो ते झाड आहे आणि आता वर जातोय. सो चालत जायला लागतंय. आणि हा मोबाईल माझ्या नवऱ्याचा आहे कारण की माझं स्टोरेज संपलेलं आहे. सो त्याच्या मोबाईलमधनं शूट करते. आणि ही मॅडम आमची थांबलेली आहे इकडे, गुब्बा मॅडम, लाजत ती बोलेल अरे उगाच व्हिडिओ बनवायला सांगितलं हिला. अशी एंट्री आहे इथे. आणि आता वेट, केळीची झाडं इथे मस्तपैकी अशी, एवढं झाडं वाढले. कुठे? फणस, जॅकफ्रूट, हे सगळे लाग. ओ मामी, हा कोण आहे घरात? आहेत का सगळे? तुम्हीच आहे? काय बोलताय? हे आहे आमची मामी. आम्ही लहानपणी इथेच जास्त टाइम घालवायचो, इथेच राहायचो. येस, आमची टीचर आम्हाला करेक्ट करते. ओळखतो तुला ना? ये ये अरे तू असं बघू नको, काय नाही करणार. वाव मामी, हा आता ओळख झाली लगेच त्याची. व्ह्यू बघा गाईस इथनं. हे अशी मस्त अशी बाग यांनी तयार केलेली आहे, झाडं वगैरे. वाव, लिंबाचं झाड आहे ना इथे. कुठे आहे तू? हे आहे कोकणातलं घर, असं असतं. ही आहे आमची मामी. इथे मस्त आम्ही आंबे खातोय, काजू खातोय. अँड इकडे गणपती बसतो छान असं. हे काय म्हणतो, हॉल असतो ना आपला, तसाच इथे हॉल आहे. आम्ही इथे जेवायला वगैरे बसतो. आणि हे आहे कौलारू घर इथलं कोकणातलं, एकदम भारी. मामी तुम्हालाही लक्षात राहील हे व्हिडिओ है ना. किचन आता तर सगळं ॲडव्हान्सच झालंय, बट इथे चूल पण आहे. हा ना, इथे चूल आहे. मस्त असे वहिनी आम्हाला घावणे करून घालायची इथे. हे आमच्या मामीचं रूम, सिक्रेट स्पेस.
भारी. मामीचं अजून पण इथे आता स्टोर रूम केलंय, थोडस सामान आहे ना, है ना. इथे खाऊचे डब्बे इकडे असायचे ना. होय, आम्ही आले की माझ्यासाठी असे भरलेले डब्बे असायचे पूर्ण. वा, अजून पण तसंच आहे. मस्त, बरं वाटतं. तसाच ठेवलं ना, बरं आहे. पण तरी तुम्हाला बरं बाबा, गरम नाही होत इथे ना, फॅन वगैरे नाही, जास्त नाही. आता इथेच झोपतात वगैरे ना. अरे की इथेच अजून पण. ओ, देवारा वगैरे मस्तपैकी. हो, इथे आंब्यांचे ना. नाही नाही, काय, हो बेडरूम केलेलं आहे. इथे आंबे असायचे ना. ओ हा, इकडे आंबे वगैरे असे मस्त असायचे, स्टोर करून ठेवलेले. बट आता हे बेड वगैरे आहे. छान. हे एक पाटलंदार ना, काय म्हणतात त्याला, खोली. अच्छा, हा. वाव, इकडे चूल आहे ना, अजून पण तसंच आहे. बरं आहे, वापरतात. चलत रवांदे. हे आहे पाटलंदार, एकदम छान असं. आता तर इथे मोठी झाली आहेत सगळी झाडं. आधी एकदम छोटी छोटी ओपन स्पेस होतं. हे बांधलंय ना सगळं आता वर, छप्पर मस्त. इथे अशी केळीची झाडं आहे. मग हे काय, आंबोली फुलं वगैरे असे छान छान. वेट, काय, सुरण नाही नाही. हे बघा काय भारी आबोलीची बाग केली अशी. नारळाची झाडं आहे. आणि दिस इज कौलारू घर. आणि हे पण मामीचंच आहे. महेश दादा बघेल तर त्याला आठवेल. वाव, छान वाटतं तसंच असलं तर घर ना मामी. आपण हे मॉडर्न करतो ना थोडस. अच्छा, पहिलं नाही तो. हा, तेव्हा आता ते जिमीचं पोरगो. जिमीचं पोरगो जॅकी अंगावर वगैरे यायचा. इथे आहे एक डॉगी. इकडे आधी होते कोण, काय म्हणतात त्याला, गाई म्हशी. आता नाहीये. आता कोण सांभाळणार. तर आता इथे बसलेला आहे आमचा जॅकी डॉगी. आता हे वरच्या आमच्या मामीचं घर आहे. मामी हसते मला बघून. व्लॉगिंग करतोय. बघतात ते माझे व्लॉग्स, बघतात माझे व्लॉग्स. मोबाईल मध्ये येतात ते. नाही ना, माहित नसतात. मामी आमची अजून तर ठणठणीत आहे एकदम. हा, मस्त. बाकीचे कुठे आहेत. हा, मामा वगैरे. हे घ्या खाऊ. मस्त छान अशी तुळस आहे इथे. अँड गाईज फायनली गाई दिसत आहेत आम्हाला. वासरू पण आहे रे. वाव, फायनली कोणाकडे दिसत आहेत गाई. किती आहे, 1 2 3 3. ग्रेट. आम्ही लहानपणी एक महिना जवळपास इथेच राहायचो. पत्ते खेळा, लुडो खेळा, गप्पा मारा इथे, है ना. लाकडं वगैरे. अरे मामी, गावातले असे असतात तरी तुम्ही चांगले आहेत. सड्यावर ना सगळे. आणि अक्षु आज संडे ना. अक्षा हा का त्यांका नको. हे काय आहे, किचन नाही. किचन नाही. हे काय केलंय. ओ, खोलीच आहे. हो, किचन तो तडे या कोपऱ्यात ना. हा, चुलीवरच करतात ना अजून. कुठे आहे केलंय. हे नाही मी बघितलं मामी. ओ, मी गेल्या वेळी आत नाही आली वाटतं. कधी आहे, खूप आधीच केलेलं आहे वाटतं. हा, मग मी नाही आली त्याच्यानंतर आत. हे आहे सारवलेलं अंगण शेणाने. एकदम मज्जा येते इथे. थंडगार अशी वारा सुटते. आणि इकडे तुम्ही बघू शकतात काय मस्त गार्डनिंग केलंय. एक मिनिट, लेट मी शो यू.
हे बघा गार्डनिंग. वाव, हे सगळी अशी व्हरायटी ऑफ फुलांची झाडं आहेत. हे मिरच्या आहे, मिरच्यांचं इफ यू कॅन सी इथे लालवाली एक मिरची पण लागली आहे. त्यानंतर हे तर व्हरायटी ऑफ फुलं आहेत. मम्मी बेडूक आहे आत. हे कमळाचं एक पॉन्ड टाईप केलं आहे, बट ज्यात आता मी बघितलं बेडूक गेलं आहे, सो आय एम लाईक पुढे नको जाऊया. मस्त हे फुलां आहे कुठचं तरी पर्पल कलर, सुंदर असं. ॲक्च्युली खालपर्यंत आहे, मी काय खाली जात नाही आहे गाईज. लाल माठ. वाव. आणि हे लोक ॲक्च्युली मेंटेन खूप चांगल्यापैकी करतात. आणि ते समोर तुम्ही बघू शकता जे डोंगर आहे ते सड आहे, म्हणजे तिकडे काजू, आंबे, फणस हे पिकवले जातात ह्यांचे. म्हणजे हे लोक ह्या वरून त्या डोंगरावर जातात फॉर शेती नाही, मतलब काजू, आंबे अँड ऑल. वेट. आणि हा आमचा स्पॉट जिथे नेट मिळतो, सो आय एम हिअर गाईज. हे लाकडं आता पावसाळा आहे ना, तेव्हा हे लोक ह्या लाकडाचा उपयोग करतात. आणि अशा अजून बरेच घरं आहेत खाली. अँड वी आर ऑन टॉप, म्हणजे मधोमध आहे, एवढं पण काय टॉपवर नाही. आणि समोर हा सडा आहे दिस. सो गाईज फायनली मी माझ्या घरी आलेली आहे. दिस इज झुला. दिस इज माय फेवरेट झुला.